छत्रसाल पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण बघतोय की काँग्रेसचे आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते कसे आक्रमक झालेले आहेत, कारण या स्टेडियममध्ये राहुल गांधींना ताब्यात घेतलेले पोलिसांनी अखिलेश यादव हे देखील पोलिसांच्या ताब्यात आपण दृश्यामध्ये बघतोय। प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस घेऊन आले होते। खरं तर काल ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, या लाठीचार्ज नंतर या मुद्द्यावरती संसद आज बंद पाडली। विरोधी पक्षाच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने संसद बंद पाडण्यात आली आणि संसद बंद पाडल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विरोधी पक्ष आहे, इंडिया आघाडी आहे, हे इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत हे सगळे पीएम आवाजच्या समोर धरणे आंदोलनाला बसले होते। मात्र त्याच ठिकाणाहून अत्यंत निर्दयीपणे या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा खासदारांना, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांना आणि इतर सर्व खासदारांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं। या त्यानंतर राहुल गांधी यांना वेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं, तर प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही वेळापासून जवळपास 3 तास गेलेले आहेत, मात्र मंदिर मार्ग पोलीस स्टेशन मध्ये प्रियंका गांधी यांना डिटेन करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अखेर 3 तासानंतरही 3 तासापेक्षा जास्त वेळ झाल्यानंतरही प्रियंका गांधी यांना सोडण्यात आलं नाही आणि त्यामुळे आता या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळत होतं। सध्या जर आपण पाहिलं तर मॉडेल टाउन जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी राहुल गांधी यांना डिटेन करण्यात आलेलं आहे, तर मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रियंका गांधी यांना डिटेन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि याच मुद्द्यावरती काँग्रेस कार्यकर्ते हे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आणि त्यानंतर फक्त सोनिया गांधी या ठिकाणी मंदिर मार्ग पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये खरं तर आता पोलिसांकडून जी माहिती मिळते, पोलीस सूत्रांकडून त्यानुसार प्रियंका गांधी यांना अवघ्या 5 मिनिटांमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे। मात्र त्यानंतरही ज्या पद्धतीने एक खासदार असताना प्रियंका गांधी खासदार असताना त्यांना ज्या पद्धतीने उचलण्यात आलं, त्या ठिकाणी पीएम आवाज या ठिकाणावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं, ते अत्यंत विरोधी पक्षाचा आवाज दाबणारी होती अशा पद्धतीचा दावा करत या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। एवढंच नाही तर ज्या मुद्द्यावरती हे सगळं बघा, आपण फोटोमध्ये बघतोय की सोनिया गांधी त्यांच्या सोबत खासदार प्रियंका गांधी आपल्याला दिसत आहेत। सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी तिथल्या पोलिसांशी चर्चा केली। जवळजवळ 2 ते 2.5 तास राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात ठेवलं होतं। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना बळजबरीने पोलिसांनी त्याला उचललं होतं आणि जवळजवळ 2.5 तासानंतर आपण बघतोय की सोनिया गांधी तिथे पोहोचल्या होत्या। तो फोटो देखील आता समोर आलेला आहे, आपण बघतोय मंदिर मार्ग पोलीस स्टेशन इथलं हे चित्र आहे। ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आपल्या कन्या खासदार प्रियंका गांधींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, तिथला फोटो आपण बघतोय। सुमारे 4च्या दरम्यान पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर म्हणजे 7 लोककल्याण मार्ग इथे राहुल गांधी प्रियंका गांधींनी आंदोलन केलं होतं। इंडिया आघाडीचे अनेक नेते तिथे जमले होते, अखिलेश यादव देखील जमले होते। मात्र काही वेळातच दिल्ली पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं होतं, अक्षरशः बळजबरी ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं। छत्रसाल स्टेडियम इथल्या पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींना ठेवलंय, तर तिकडे मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये प्रियंका गांधींना आणण्यात आलं होतं। मात्र प्रियंका गांधीच्या भेटीसाठी आणि पोलिसांशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी खुद्द तिथं आल्या आणि त्याचा फोटो आपण आता पाहतोय। अखिलेश यादव देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत। विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे भारतीयांच्या कुटुंबावर हल्ला असा आरोप काँग्रेसनं केलाय।